नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या खऱ्या-खुऱ्या आयुष्यात तुमचं स्वागत आहे. आज माझा पहिलाच ब्लॉग आहे आणि आम्ही पहिल्या ब्लॉगची सुरुवात आपण थेट बाप्पाच्या आशीर्वादाने करणार आहोत. रात्रीचे 11:30-12 वाजले. सामान्य लोक या वेळेला झोपतात आणि आम्ही ब्लॉगची स्वप्ने घेऊन रस्त्यावर फिरतोय. आणि एवढ्या रात्रीचं हिला प्यायचंय चहा. बघा आता तुम्हीच ट्रॉफिक. रात्री ट्रॉफिक नसतं म्हणणारे लोक नेमकं कोण आहेत? त्यांना भेटायचंय मला. इतकी गर्दी आहे की वाटते पुणे शहर झोपलंच नाही. सगळे बाप्पाला भेटायला निघालेत. पुण्याचे प्रसिद्ध बाप्पा आहेत म्हटल्यावर तर गर्दी तर असणारच. अरे देवा! बघा आता पुढचा रस्ता बंद आहे. ब्लॉक सुरू केला आणि पहिल्याच दिवशी बाप्पा म्हणाले, "थोडं चालत ये मला भेटायला." मग काय निघालो चालत 1 टू 1 टू 1 टू करत. माझं बाळ पण झोपलेलं होतं आणि एवढ्या गर्दीत माझं बाळ उठत पण नव्हतं. ही बघा आता येडे-चाळे. ही आहे पुणेकर महिलांची सर्वात आवडती जागा, ते म्हणजे तुळशीबाग. तुळशीबाग दिसली की महिलांच्या डोळ्यात जो आनंद असतो ना, तो नवऱ्याने दिलेल्या पगारीत सुद्धा नसतो बरं का. शेवटी पोहोचलो एकदाच. लाईन इतकी मोठी आहे की सुरुवात कुठे आणि शेवट कुठे तेच कळेना. मनात विचार आला की आज दर्शन होईल की उद्या सकाळपर्यंत नंबर लागेल. मग काय इथं लावला माझ्या बाळाने नंबर. पण लाईन बघून आम्ही एक शहाणा निर्णय घेतला. बाहेरूनच दर्शन घेऊया आणि बाप्पाला दिसले की दर्शन पूर्ण होतच. कोणाकोणाला बाप्पा दिसले त्यांनी बोला, "गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोर." मग काय बाप्पाला बघितलं आणि काय फिलिंग ढगात. कशी? अशी. बघा माझ्या बाळाला मी कशी दाखवते बाप्पाला. मनात असलं की दर्शन पण होतं आणि आरती पण भेटती. बोला गणपती बाप्पा मोरया. माझ्या या नवीन ब्लॉगच्या प्रवासाला तुमचा आशीर्वाद असू द्या. चला मंडळी, पहिल्या ब्लॉगमध्ये ट्रॅफिक भेटलं, रस्ता बंद भेटला, मोठी लाईन भेटली, पण बाप्पाचं दर्शन झालं. निघालो आम्ही आमच्या घरी. जर तुम्हाला माझा हा पहिला ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या या खऱ्या-खुऱ्या आयुष्याच्या प्रवासात सोबत राहा. पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया.